छत्रपति संभाजीनगर में जल संकट को लेकर अब सियासी बयानबाजी तेज हो गई है। सांसद कल्याण काले ने दावा किया है कि देश के पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह के कार्यकाल में शहर को जल प्रदाय योजना के लिए 300 करोड़ रुपए की निधि दी गई थी, लेकिन इसके बावजूद आज भी शहर पानी के लिए तरस रहा है। काँग्रेसच्या वतीने उद्या दुपारी 2 वाजता महानगरपालिकेच्या समोर पाण्याकरता धरणे आंदोलन करण्याचं नियोजन शहराध्यक्ष युसुफभाई आणि ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून या सर्व काँग्रेस कमिटीने उद्या महानगरपालिकेवर धरणे आंदोलन करायचं ठरवलेलं आहे। मला शिवसेनेने मोर्चा 16 तारखेला काढला किंवा काढणार आहे याच्याबद्दल कल्पना नाही। कसं फक्त इतक्या वर्षापूर्वी पाण्याची समस्या शहरात भेडसावते आणि आजही पाण्याची या समांतर पाईपलाईन योजनेसाठी मनमोहन सिंग साहेब सरकारमध्ये पंतप्रधान असताना आपल्या महानगरपालिकेला 300 कोटी रुपयाचा निधी दिला होता। दुर्दैवानं या महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता राहिली त्यांनी आतापर्यंत पाण्याबद्दल काहीही काम केलं नाही। हे दुर्दैव आपल्या शहराचं आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की ज्या लोकांनी सत्तेत राहिले त्या लोकांनी या पाण्याबद्दल स्वतःवर आता ते बिल फाडावं, ती पावती फाडावी की आमच्याच्यानी पाणी दिलं गेलं नाही। यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा, आता सध्याच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या संभाजीनगर मध्ये पाण्यासाठी मोर्चा काढला होता, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे, अजूनही पाणी शहराला मिळालेलं नाही। हे आमचं दुर्दैव आहे। धन्यवाद।